त्याचबरोबर समाजामध्ये देखील मोठ्या प्रमाणात याच्याविषयी प्रबोधन होणं आवश्यक आहे. एकीकडे खरात प्रकरण राज्यभर गाजत असताना वसईतही असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. आध्यात्मिक साधना करण्यास शिकवतो असा दावा करत एका भोंदू बाबानं पुण्यातल्या एका 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचं समोर आलंय. पुण्यातील महिलेनं या प्रकरणी वसईमध्ये तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आलाय. पुढच्या तपासासाठी तो पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आलाय. स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यनं हा सगळा प्रकार केलाय. पुण्यातल्या एका महिलेशी ओळख झाल्यावर तो स्वतःला शंकराचा अवतार म्हणवत असे. तसंच ही महिला म्हणजे पार्वती असल्याचा दावा करायचा. त्यानं महिलेवरती पुण्याजवळ एका लॉजमध्ये नंतर वसईत बोलवून पुन्हा बलात्कार केला. 2025 पर्यंत हा प्रकार सुरू होता. अशोक खरातचं प्रकरण उघड झाल्यावर आता वैद्य प्रकरणातल्या पीडित महिलेनं समोर येत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील तपास पुढील कारवाईसाठी पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय. पुणे पोलिसांचं पथकही आरोपीच्या शोधासाठी वसईत दाखल झालं असून त्याचा शोध सुरू आहे. वसईतही अशोक खरात सारखं गंभीर प्रकरण समोर आलेलं आहे. मी महादेवाचा अवतार आहे, मी शंकर तू पार्वती असं सांगत एका महिलेवर बलात्कार केल्याची गंभीर घटना उघडकीस आलेली आहे. माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा 0 नंबरद्वारे बुधवारी रात्री दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर तो आता पुण्याच्या मांजरी पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे. संपूर्ण घटना अशी आहे की पीडित जी महिला आहे ही 35 वर्षाचा असून ती पुण्यात राहते आणि तिची जी ओळख आहे 2023 मध्ये ही वसईतील जो स्वयंघोषित धर्मगुरू आहे आणि आमची वसई संस्थेचा जो प्रमुख आहे ऋषिकेश वैद्य याच्याशी फेसबुकवर झाली. त्याने पीडित महिलेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्मक शिकवण्याच्या बहाण्यानं तिच्याशी जवळीक साधली आणि डिसेंबर 2023 मध्ये तो तिला भेटायला पुण्यातही गेला. मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी पार्वती आहेस असं सांगून तिला भुलवलं आणि त्यानंतर पुण्यातील मांजरी येथील एका लॉजमध्ये नेलं. तिला प्रसादामध्ये गुंगीचं औषध देऊन तिच्यावर त्याने अत्याचार केलेला आहे. हे दरम्यान जे नाशिकचं अशोक खरात याचं प्रकरण बाहेर आल्यानंतर पीडित महिलेने हिंमत दाखवून तिने आपल्या पतीला हा प्रकार सांगितला आणि त्यांनी बुधवारी जे संध्याकाळी जे माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये ऋषिकेश वैद्य आरोपीच्या विरोधात बलात्काराची तक्रार आहे ही दाखल केलेली आहे. पुण्याचे पोलीस येऊन त्याला अटक करतील असं सांगितलं आहे. मात्र ही अटक जर वेळेवर झाली नाही आहे तर मात्र जो आरोपी आहे हा पुरावे नष्ट करू शकतो. त्यामुळे त्याला ताब्यात घेणं हे गरजेचं असल्याचं ही मत नागरिक व्यक्त करत आहे. प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई. तर वसईच्या भोंदूबाबांना नेमका काय प्रकार केलाय ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया. भोंदू ऋषिकेश वैद्य आणि पीडित महिलेची 2023 मध्ये सोशल मीडियावरती ओळख झाली. शंकराचा अवतार असल्याची बतावणी करत साधना करायला शिकवतो असं तो महिलेला म्हणाला. मी शंकर आणि तू माझी पार्वती असं सांगून या महिलेला तो भुलवू लागला. 31 मार्च 2023 ला ऋषिकेश वैद्य पीडित महिलेला भेटण्यासाठी पुण्यात आला. एका मंदिरात आराधना करण्यासाठी जाण्याचं नाटक करत महिलेला लॉजवर नेलं. पाण्यातून मुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. तू माझी पार्वती आहेस, शंकराला सर्वस्व अर्पण केलंस असं महिलेला सांगितलं. त्यानंतर महिलेला वसईला बोलवून पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. महिलेला फोटो व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल केलं. स्वतःचाही नको त्या अवस्थेतला व्हिडिओ महिलेला पाठवला. दरम्यान आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा बलात्कार प्रकरणातील आरोपी ऋषिकेश वैद्यनं केलाय. तशी पोस्ट त्यानं सोशल मीडियावर टाकली आहे. लवकरच सत्य बाहेर येईल, सत्यमेव जयते अशा आशयाचं वक्तव्य त्यानं फेसबुक आणि व्हॉट्सअप स्टेटसवर शेअर केलंय. गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेल्या या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असतानाच त्याची ही सोशल मीडिया पोस्ट समोर आल्यानं प्रकरणाला नवं वळण आलेलं आहे.
आणि यानंतर अन्य काही बातमी सांगलीतून आहे. सांगली जिल्ह्यात आटपाडी गावात भीषण प्रकार